महानगरपालिका आयुक्तांना तुम्ही आज पत्र दिले, नेमकं काय त्या पत्रकात नमूद करण्यात आले? महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर त्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या पक्षाचे उमेदवार निवडून आले त्यांच्या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवक निवडले जातात. त्याप्रमाणे त्यांनी ते निवडले, परंतु स्वीकृत नगरसेवकांची उमेदवारी निश्चित करताना राज्य शासनाचा काही अध्यादेश आहे. त्या अध्यादेशाला डावलून ही प्रक्रिया पार पाडली गेलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने शासनाने असं म्हटलेलं आहे की अराजकीय व्यक्ती जर असतील आणि ते जर का ह्यासाठी केपेबल असतील तर त्यांना या पदावरती घ्यावं. आणि मग तशा स्वरूपाचे अर्ज हे महानगरपालिकेकडे आले होते. त्याच्यामध्ये वकील होते, डॉक्टर होते, CA होते. ते सगळे अर्ज बाद करून यांनी फक्त पक्षीय महत्त्व देऊन त्याप्रमाणे यांनी ही निवडणूक प्रक्रिया राबवली. त्यातच एका पक्षाचे ज्यांचं संख्याबळ जास्त असं भाजप, त्यांचे 2 अर्ज बाद झाले. मग ते 2 अर्ज बाद झाल्यानंतर पुन्हा त्यांना मुदत देऊन ते अर्ज सुधारून पुन्हा दाखल करून घेणं हे घटनाबाह्य आहे, हे नियमाला धरून नाही. आणि त्यासाठी आम्ही आज मागणी केलेली आहे आयुक्तांकडे आणि त्यासाठी ते निवेदन दिलेलं आहे. जसं तुम्ही आता म्हणालात की भाजपच्या 2 नगरसेवकांचे अर्ज बाद झाले होते, तरी त्यांना पुन्हा आता संधी देण्यात येते. भाजप मग सत्तेचा गैरफायदा उचलते असा आरोप करतात. 100% माजोरड्या पद्धतीने भाजप आहे, त्या पद्धतीने ते काम करत आहे आणि त्या पद्धतीने महानगरपालिकेवरती आपलं वर्चस्व असावं त्याप्रमाणे ते काम करत आहे. हा माझा आरोप नाही, ही माझी खात्री आहे. आणि जर तसं जर आहे तर मग भाजपनी निवडणूक प्रक्रियेच्या घटनेप्रमाणे 50% महिलांना आरक्षण का नाही दिलं? एवढा गाजावाजा करतात ना, मग 50% महिलांना आरक्षण द्या. जे संख्याबळ आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 4 महिलांना प्राधान्य द्या. राष्ट्रवादीने देखील 2 आहेत, त्याच्यापैकी 1 पुरुष द्या, 1 महिला द्या. ते का नाही दिलं? बरं, आयुक्त हे पीठासीन अधिकारी आहेत. मग आयुक्तांनी अर्ज बाद जे अराजकीय केले ते कुठल्या कारणाखाली बाद केले याचा आम्हाला लेखी खुलासा करा. नाहीतर आम्हाला यांच्या ह्या प्रक्रियेविरोधात आंदोलन तर करावं लागेलच जर त्यांची आमच्याकडे खुलासा नाही केला तर. पण आम्ही न्यायपालिकेला सांगू, यांच्यावरती केस ठोका आणि आम्ही यांना कोर्टात खेचू महानगरपालिकेला. मनपा आयुक्तांशी तुम्ही आता चर्चा केली, त्यांच्याकडून नेमकं काय सांगण्यात आले, काय शब्द देण्यात आले? महानगरपालिकेच्या आयुक्तांनी माझा अर्ज वाचला. त्यांना कल्पना आली की हा अर्ज काय आहे. ते म्हणाले मी थोडंसं याच्याविषयी लिगल ओपिनियन घेतो आणि मी याबाबत तुम्हाला लेखी खुलासा करतो. म्हटलं आम्ही तुम्हाला 3 ते 5 दिवसांचा अवधी दिलेला आहे. या 3 ते 5 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला लेखी खुलासा करा. ज्या अराजकीय व्यक्तींनी म्हणजे वकील असतील किंवा CA असतील त्यांनी अर्ज दाखल केले होते, त्यांच्याशी काही तुमची चर्चा झाली? हो, झालेली आहे. त्यांनी आमच्याकडे हीच मागणी केली की आमचा अर्ज का बाद केला याचं आम्हाला कारण कळावं. कारण ज्या पूर्तता करायला सांगितल्या होत्या त्या सगळ्या पूर्तता आम्ही केलेल्या आहेत. मग आम्ही याच्यामध्ये केपेबल कसे नाही आहोत हे आम्हाला सांगा तरी. आणि हा त्यांचा अधिकार आहे, हा त्यांचा राईट आहे, तो त्यांना कळायला पाहिजे. ज्या प्रत्येकाने अर्ज दाखल केलाय त्या प्रत्येकाला महानगरपालिकेकडून लेखी खुलासा गेला पाहिजे की तुझा अर्ज आम्ही का बाद करत आहोत हे कळलंच पाहिजे. तसा खुलासा महानगरपालिकेने संबंधित अर्जदारांना अजून दिलेला आहे? कोणालाही दिलेलं नाही. फक्त आत्ताचे हे आहे पक्षाचे जे नगरसेवकांचे, स्वीकृत नगरसेवकांची नावं आली तेवढी दाखल करून घेतली. त्यांच्या स्क्रुटिनीमध्ये पण जे 2 बाद झाले अर्ज, मग जर बाद झालेत त्यांना पुन्हा त्या दोघांना पुन्हा घेणं हे घटनाबाह्य आहे. दुसरी नावं पाहिजेत, तेही तुम्ही करत नाही. तुम्ही त्यांना संधी देताय अर्ज दुरुस्त करून घ्या. ही मनमानी आहे ना, ही भाजपची मनमानी चालू आहे सगळी. आयुक्तांकडून अपेक्षित निकाल जर आला नाही तर इथून पुढे तुमची काय रूपरेषा असणार आहे, काय पाऊल उचलणार? मी तेच सांगतोय की आयुक्तांनी आमच्या म्हणण्याला मान देऊन जर का ह्याच्यावरती कारवाई नाही केली किंवा आम्हाला सविस्तर असा खुलासा नाही केला तर एक तर आम्ही आंदोलन करू, पत्रकार परिषद घेऊ आणि त्याही उपर आम्ही महानगरपालिका आयुक्तांना आम्ही कोर्टामध्ये खेचू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.